ओके गाईज, सो आज मी घरी बनवणार आहे प्रोटीन पावडर. सो त्यासाठी मी इथे घेतलेत काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, मखाना आणि ह्याला काय बोलतात, खजूर, चणे आणि हे चिया सीड्स, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स. सो आता मी हे रोस्ट करून घेणार आहे. सगळ्यात पहिले मी खजूर टाकलेत रोस्ट करायला. त्यानंतर हे सगळं मी रोस्ट करून घेणार आहे. कीप वॉचिंग. सगळ्यात पहिले मी खजूर रोस्ट करून घेते. एकदम जास्त पण नाही भाजायचे, एकदम नॉर्मल भाजायचे, म्हणजे करपवायचे नाही. फक्त थोडंसं, फक्त मी सेपरेट टाकलेत खजूर कारण त्याला थोडासा टाइम लागतो. ते थोडेसे हार्ड टेक्स्चर असते ना त्याच्यामुळे. तर आपले खजूर रोस्ट होत आहेत. मग इकडे दाखवेल दोन्हीकडे. आता खजूरला मी काढून घेते. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे सीड्स, चिया सीड्स, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स आणि बरेच काही आहेत. म्हणजे मी मिक्समध्ये सीड्स घेतले होते सगळे. सो याच्यामध्ये सगळे सीड्स येतात. हे आहेत आपले सीड्स. सो अशा प्रकारे मी एक एक सगळं रोस्ट करून घेणार आहे आणि मग सगळ्यांना मी ग्राइंड करणार आहे. सो पूर्ण बघत राहा, म्हणजे दिसेल तुम्हाला आपली पावडर कशी बनणार आहे ते. म्हणतात आपले चणे, खजूर आणि सीड्स भाजून झालेत. आता पिस्ता आणि बदाम मी एकत्र ठेवलेत भाजण्यासाठी. करता तर काय येत नाही खायला, का असं नाही होतंय. एक प्रसाद आहे का तो? खाओ पिओ ऐश करो. एक एक वस्तू सगळ्या मी आता ग्राइंड करून घेते. ऑलमोस्ट सगळं झालंय ग्राइंड करून. अरे यार तुझं काय ते, चल तिकडं. नुसतं भुंगत असतो भुंग्यासारखं बाजूलाच. इसमें ये मखाना खाले. सो गाईज, आपली एवढी पावडर तयार झाली आहे. आता मी ही दुधात टाकून रोज पीत जाणार. म्हणजे तुम्हाला जर वेट गेन करायचं असेल तर त्याच्यासाठी पण एकदम बेस्ट आहे. खूप हेल्पफुल आहे वेट गेनिंगसाठी. सो तुम्हाला सुद्धा वेट गेन करायचं असेल तर अशी पावडर बनवा आणि दुधात टाकून पीत जावा. तर सगळ्या वस्तू मी 250 ग्राम आणल्या होत्या, तर त्याच्याने एवढी पावडर झाली आहे. सो आता बघू ही किती दिवस, किती महिने जाती आहे. सो तुम्ही याला किती पण महिने स्टोर करून ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 6 मंथ 1 इयर तुम्ही स्टोर करून ठेवू शकता. बट एवढा काळ ती काही चालणार नाही आहे. सो 1-8 महिन्यात संपून जाईल. अशा प्रकारे मी हे स्टोर करून ठेवलं आहे. सो कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग? ही आहे कॅमेरामॅन साक्षी मोरे. सो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय बाय.